1 2 3 चलो कोकण. झूमेंगे नाचेंगे महफिल जमाएंगे दिन आज का है ये मस्ती भरा प्यारा हल्ला मचाएंगे जलवे दिखाएंगे बस हम बना देंगे अब ये समा सारा होश उड़ गया है जाने कैसा है नशा अंग अंग दंग आज रंग ले दिशा जोश है जवा जवा नजारा है जवा हान हर पुरी खुशाल झिंगते हवा चलो कोकण. नमस्कार भावांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि फायनली आपण चाललेलो आहोत कोकणला. माझ्यासोबत आहे माझी आजी, जी दिसत नाही आजी पण तिला मावशी म्हणतो आम्ही, आहे का नाही. आणि माझा भाऊ आपला दीपक, फर्स्ट टाइम. ओके. आणि आमची वोमेट क्वीन मामी आणि आमचा रॉकस्टार मामा, एक नंबर. तर अशा प्रकारे आम्ही 5 जण भावांनो कोकणला चाललेलो आहेत आणि फुल ऑन मस्ती होणार आहे. आमचा टायमिंग तर सकाळचा 6चा होता, पण ट्रिप प्लॅन केल्याशिवाय आणि ती प्रॉपर टायमावर निघेल अशी कधीच होत नाही. मग ती ट्रिप कसली जी प्री प्लॅन करून प्रॉपर ऑर्गनाईज होईल, अजिबात नाही. आम्ही निघलो भाई पूर्ण 4 तास लेट, जवळजवळ 9 9:30ला. आणि आता आम्ही पाली सोडलं ना मामा आपण. नाही आता आपण पालीपाटा सोडलाय, पालीपाटाला पोहोचतोय आपण. ओके, पालीपाटाला पोहोचणार आहेत आता आम्ही. आणि वेल आजचं डेस्टिनेशन तर आम्ही म्हणजे खूप ठेवलं जवळजवळ. मी तुम्हाला या साईडला तुम्हाला एक बॅनर दाखवेल जिथे आम्ही प्रॉपर आमचे डेस्टिनेशन सिलेक्ट केलेलं आहे, जिथे आम्ही प्रयत्न करू की सगळ्या कव्हर करण्याचं. बट माहिती लॉजिकली बघायला गेले तर एवढे 1 दिवसामध्ये कव्हर होणं ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे. पण हां, जर आम्ही प्रॉपर टाईम मॅनेजमेंट ठेवली आणि प्रत्येक गोष्ट आम्ही करत गेलो तर बहुतेक आमचं ट्रॅव्हल हा सगळ्या गोष्टी आम्ही बघू शकतो. पण बघूयात, आज आमच्या डेस्टिनेशन बऱ्याचशा आहेत ज्या तुम्ही आपण बॅनरमध्ये बघाल. मी तर राईट साईडला तुमच्यासाठी लावून देईल. बट हां, आता आम्हाला सकाळी उशीर झाल्यामुळे 1-2 स्किप करायला लागतील, नाहीतर आमचं सगळं हिशोब जरा विस्कलित होईल. बट ठीक आहे, आपण ट्राय करूया. हीज इयर सध्या तरी काय स्किप नाही करायचं आपल्याला. नाही करायचं. गुड न्यूज. तर आपली जरा ट्राय करायचं आहे का सर्व करून. आज 4 ते 5 डेस्टिनेशन आहेत, पण लॉंग रनच्या डेस्टिनेशन आहेत त्या आपल्याला कम्प्लीट करायच्या. सर्वात आधी तर आपण पाली करतोय, पालीचा गणपती. मग एक व्ह्यू पॉईंट म्हणून आहे चिपळूणला, तो एक करायचा आहे. त्याच्यानंतर काय तो आपले देव कुठले, काय त्यांचं नाव, नाही गणपतीपुळे जाणार आपण. गणपतीपुळेचं लास्ट डेस्टिनेशन आहे आपला. त्याच्यामध्ये परशुराम भूमी एक आपण करणार आहोत. आणि 2 शारदा देवी टेम्पल एक आहे आणि एक टेम्पल आहे खूप प्राचीन कालापासूनच आहे, तिकडे एक जायचं आहे. कंकेश्वर काहीतरी नाव आहे, तिकडे एक जायचं आहे. तर सध्या तर ह्या कव्हर करायच्या आहेत आपल्याला. ती आपली टोटल रनिंग असणार आहे 300-350 किलोमीटरची. बघूया कसं होत आहे. जवळजवळ 300-350 किलोमीटरची आमची आजची रनिंग आहे. सो या हॅलो, व्लॉगमध्ये बने रहा आणि मजा येणार आहे. काय म्हणतो दीपक, एक्सायटेड आहे? येस, खूप डेफिनेटली. तू असणार रेडी ना? काय म्हणणार ना, काय म्हणणार नुसते असेच कुत्र्यामांसारखे भांडत असतात, करणार काय बोलायचे गाईज. मामी लेक्चर काय झालंय? वेल गाईज, हा आपला दीपक मामीचा भाऊ आहे. मामीचा भुगा फुगला आहे. मामी हसते. एक काम कर, हे कर, पवनला कॉल कर, पवनला म्हणा डीसी लिस्ट दे, डीसीची लिस्ट दे. नमस्कार. अरे असे एक नाव देत ना, काय सांगू तुला. ओके सगळ्यांचेच असतात. ओके, आता बघ माझी काय करतो बघ मी. काय करतात तर भावांनो, आम्ही ऑलमोस्ट सगळी प्रिपरेशन केले. सुतारपिंडी काढली बघा भावांनो, चिंगम मधून सुतारपिंडी काढली. हा, तर प्रिपरेशन आमची फुल आहे भावांनो. जर इन केस कोणाला मोशन सिकनेस झाली तर आम्ही लिंबू पण घेतलेत, टॅबलेट्स पण घेतलेत, आणि उलटी झाल्यानंतर तोंड गोड करण्यासाठी जवळजवळ चॉकलेट्स पण घेतलेत. या स्ट्रॉंग वुमेन, तुला काहीतरी खायला घालतो असं उलट औषध घालून. तुझा हा वाक्य खोटा कराठी, तुझा हा वाक्य खोटा कराठी. मी घेतोय. बटन झालेलं आहे.
द आर्ट एंड द आर्टिस्ट. मेरे साथ अन्याय हुआ है. सच्चाई दिखाने पर मेरे हात उठाया है. आत्ता कसला बचका तुकली बघ. अजिबात नाही. तर ब्लॉगची सुरुवात आहो भावांनो आम्ही बाप्पाच्या पाया पडून करू. बल्लाळेश्वर पालीला आलो आम्ही सध्या आणि सुरुवात आपण इथनंच करूया. आता मस्त दर्शन घेऊ बाप्पाचं. आहे का नाही मावशी? काय आलं? चप्पल नाही घातली? लेट्स गो. आल्यावर जायचं ना सर. पालीच्या बालका गौरीच्या बालका बल्लाळेश्वरा जय देव बाळ भक्ताला गे तुझी आसरा पालीच्या बालका गौरीच्या बालका बल्लाळेश्वरा जय देव. मी काय केला? मूर्ती मी टाकील पडली. मुद्दा काय सर्व निघाले का? सर्व निघाले तुझ्या समोर मी निघतोय, तू बोलतोय आपल्याला जायचे काय? यांना मी मागं पकडतो ना, मी सोडून नाही जाऊ शकत कोणाला. तुला पण बोलला पण आता मागं तूच होतो ना, आपण तसंच होतो. चला एक ट्रिपच्या सुरुवातीलाच मावशी आम्हाला सोडून चालली होती. कारण की तिला आम्ही एकटं टाकलं होतं आणि व्हिडिओ काढत बसलो होतो. काय मावशी राग धरते आमच्या एवढ्याशा गोष्टीचा. 2 मिनिटात सोडून चालले म्हणजे आम्हाला. भरलेला बिचारीने केलाय ना, कशाला मनोबल वाढीत करते त्यांचा. मग नंतर बॉम्ब लाग मग म्हणून मी आज सांगतो तू महादेवत नाही ना. आमचं दर्शन पण झालंय. आता आमचं शॉपिंग करून पण झालंय. शॉपिंग वगैरे पण झाले. फक्त आता नाश्ता करायला आलोय मस्त. आम्ही नाश्ता वगैरे करू, त्यानंतर परत प्रवासाला चालू. लेट्स गो. तो कधी वॉश केला तर हा पण राहिला. शॉपिंग मजबूत केले आणि राडा पण घातला जरा. आमच्यासोबत माणूस आहे रे. मारी आमच्याकडं, मारी लेडी मारी आमच्याकडे. लेडी मारी. आम्ही 3 जण वडा उचल गँग आहेत आणि आमचे अपोनेंट त्या दोघांनी डोसा मागवलाय आणि आम्ही वडा उचल मागवलाय. फिनिश केल्यानंतर भेटूया. ते तिकडूनच फिरायला गेले. मग मिस्टर पण बोलले की आपण दोघं तरी जाऊया ना, म्हणून आम्ही सडनली. तर फायनली भावांनो आम्ही आता पाळीवरनं निघलेलो आहे बाप्पाचं दर्शन घेऊन आणि नाश्ता वगैरे करून. पण आता टाइम झालेला आहे किती वाजता? आता वाजले 11:57. 11:57, जवळपास 12 वाजलेलेत भावांनो. आणि आता आम्ही निघलो आहोत इथून पाळीवरनं आणि 150 किलोमीटरची रनिंग आहे सध्या आम्हाला. इथून आम्ही चाललो आहेत 20वा पॉईंटवरती. व्ह्यू पॉईंट आहे मस्त इथं. तर जवळजवळ 150 किलोमीटर म्हणजे किती टाइम लागला मामा तुझ्या अंदाजे? 2.5 तास 2.5-3 तास. 2.5-3 तासामध्ये आम्ही फायनली पोहोचू तिथं. आणि मावशीची हालत सध्या खराब झाली.
भाई मावशीने जो राडा घातलाय तिथं जबरदस्त. काय भाई बांधले मावशी, आता एक्सप्लेन करू शकतो ना, आता एक्सप्लेनच करायला लागते भाई पोरांना. मामा पण होता तिथं. आम्ही मूर्त घेत होतो मस्त छत्रपती शिवाजी महाराजांची, मस्त छान मूर्त होती. तर जरा बार्गेनिंग करत होतो आम्ही, पण भाईने आम्हाला पूर्ण लेक्चर झाडायला सुरुवात केली. हे म्हणतं की आम्ही 50-100 रुपये कमी करायला म्हटलं त्याला, कारण की 550ची मूर्त ती सांगा होता. तो पैशांचा प्रॉब्लेम नाही आहे इथं, ॲटलिस्ट थोडी बार्गेनिंग करा आम्हाला करणंच होतं. पण भाईने जो आम्हाला लेक्चर झाडायला सुरुवात केली, मावशीचा इगो डायरेक्ट तर तुलाच मला नको काय, आणि डायरेक्ट मूर्ती ठेवली, पैसे वापस घेतले आणि सगळ्यांसमोर त्या माणसाला त्याची जागा दाखवून दिली मावशीने. मावशी काय म्हणायचं तुला गोष्टीवर? बरोबर आहे, नाद करते का? नाद नाही करायचं. नाद नाही करत. मामा पण होता तिथं. हा वा मामा तुझं काय म्हणणं? त्यांनी पैसे नसते कमी केले तो विषय नाही, आम्हाला लेक्चर कशाला ऐकवतोय? हा. तुला नाही द्यायचा नको देऊ, संपव विषय. आम्ही मागतोय, आम्ही कस्टमर, आम्ही बोलू बाबा तुला 50 कमी कर, तुला करायचे नको करू, आम्ही घ्यायचे तर घेऊन आता निघून जाऊ, तू बाकीच्या गोष्टी कशाला ऐकवता? पॉईंट तो आहे, तोच विषय झाला. पण तसं नाही, पण आम्ही बाकीचे पण शॉपिंग वगैरे केली, जसे रुमाल वगैरे घेतले, दाखवले तुम्हाला ब्लॉगमध्ये. बस तर आम्ही आता पालीवरनं निघलोय. आता इथून लय मोठा एकदम लांब स्ट्रेच आहे 150 किलोमीटरचा. आता मामा तिथं आम्हाला एकदम जोरदार पद्धतीने पोचणार आहे. आम्ही मस्त चिल मारणार आहेत आणि मस्त व्ह्यू बघणार आहेत बाहेरचा. काय म्हणतो दीपक, बरोबर ना? माझी तर विकेट आहे रे. अरे सुरुवात नाही झाली, विकेट पडली. अक्कलकोट आहे का ही? अक्कलकोट. आणि ठीक आहे, अक्कलकोट मावशीकडनं मला भेटलंय. आता ट्रिप होईपर्यंत माझ्याकडेच. नाही, तुला ठेव. काय बोलते? मी दुसरं येतो. थांबतो. मला पण दे, मला. तुला म्हण ना, याला वाटत घेऊन दे, याला वाटत घेऊन दे. तुला आता भेटली लागेल. या तेव्हा अक्कलकोटला गेलते ना, तेव्हा या 2-3 ओके. ते गेले असे मला. दीपकनी पण घंटी घेतले भाई, हो. मस्त किचन घेतला. किचन दाखव रे कसं आहे. 50 रुपये. थोडं महाग आहे पण ठीक आहे. मजा आहे पण शॉक होता मी. कदमों के नीचे आ गई सात समंदर पार में तेरे पीछे पीछे आ गई. हिला लागली कुणाची. हिला नाही का तू? हिला नाही तो. हिला हिला ये तो इमली का बूटा बेरी का पेड़ इमली खट्टी मीठे में, इस जंगल में हम दो शेर चल भाई चल हो रही तेर रमया वस्तावया रमया वस्तावया यो यो हनी सिंग ए नवीन डोप शोप मारे हिला तुझ्या कंपाली लाटीला. हिला तुझ्या कंपाली लाटीला. येतं ना. 2 ओळी बोलतो फक्त. तू किती बोलतो? कडवा बोलतोय, कडवा बोलत आहे. लिंबोणीच्या झाडा निंबोनीच्या येतो नाही येतो तो. न बाणाचा. आमची गाणी फोडून ल ना न आलंय ना आमच्यावर का ल हे आम्हाला आठवलं ना. मग बोल. लगेच 440 वोल्ट छून से तेरे. म्हणजे आता मी तो कुठेही बोलतो. काय नियमच ना. लगेच 440 वोल्ट छूने से तेरे छूने से तेरे छूने से तेरे छूने से तेरे लगेच 440 वोल्ट छूने से तेरे. दाबला विषय. चला तू रामायण वाजता व्हायला काय केला रे? तू हे काय केला? बोल. मैंने दिल तुझको दिया, मैंने दिल तुझको दिया. रामायण वाजता व्हायला. कबूतर जा जा काय झालं ना फक्त फक्त फिरवायला मला होंडा द्या होंडा द्या होंडा द्या. नुसतं आम्ही CNG भरायला थांबलोय. अजून जवळजवळ 60 ते 70 किलोमीटरचा प्रवास बाकी आहे अजून. इथं थोडासा ब्रेक घेतला आणि भाई बाहेर जो ऊन पडलाय ना लय खतरनाक.
फोनची चार्जिंग पण ऑलमोस्ट डेड होत आली ती माझी. गाडी चार्जिंगला लावलं मी. ये यांची मजा बघू आता. पाहिजे हाईट. एकदा आम्ही CNG भरायला थांबलोय. अजून आम्हाला जवळजवळ 20 मिनिटं लागतील. 20 मिनिटात पोहोचतोय आम्ही. अजून 20 मिनिटं. घेतलंय ना, एक बस झालं. बरं काय? 2 मिनिटाच्या फक्त 8 कालपासून सकाळपासून खर्च ऍड करतो. एकच गोट्याचं कसलं? ChatGPT याचं का? एक गोट्याचं वापर मजा नाही घरात. काय पाजवला काय ए छान मजा लागतो. नाही. मोसंबी मग तुम्ही 17-60 किलो तुम्हाला काय चव लागणार आहे रे? चांगलं लागतं तो. लिमका भारी आता. लिमका भारी वाटला. अरे भावनो अजून 15 मिनिटामध्ये आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचू. तो टाइमपास आम्ही खादाडाला मस्त थंडी घेतली. गॅसवालं पट्टं हे ऍक्च्युली नाही प्यायला पाहिजे माहिती आहे? थोडंसं तूच पिते हे मोसंबी बिसंबी काय ना, संपवायला नको असेल. सोडा पित असतो आम्ही मस्त दारू टाकून. बाटलीला झाकण देतोय. याचा रिव्ह्यू करू तुम्हाला कसला वाटतो. सकाळपासूनचा हिशोब. फायनली भावनो जवळजवळ 200 किलोमीटरचा प्रवास करून परशुराम भूमी परशुराम मंदिर इथे आम्ही पोचलेलो आहेत. आणि जो असा दमल्यावर का वाटते गाडीत कंटिन्यू बसून बसून लय खतरनाक. फायनली आता पोचलो आहे. फुल एक्सायटेड आहे बघण्यासाठी की कसं असेल कसं नाही. पहिल्यांदा आलो आहे या ठिकाणी. लेट्स गो. नाही म्हणता म्हणता यांचे पण हालत टाईट झाले. फक्त ट्राईंग टू बी ॲक्ट टफ तेच चालू आहे. परशुराम मंदिर म्हणजेच की भगवान परशुराम यांना समर्पित असणारे अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक मंदिर. भारतात अनेक ठिकाणी परशुराम मंदिरे आहेत, पण त्यापैकी सर्वात प्रसिद्ध मंदिर चिपळूणजवळील श्री परशुराम मंदिर रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्र येथे आहे. या मंदिराचे महत्त्व म्हणजेच की भगवान विष्णूंचे 6वे अवतार श्री परशुराम यांची येथे पूजा केली जाते. या परिसराला पौराणिक इतिहास आणि शांत वातावरणासाठी ओळखले जाते. आणि त्याचबरोबर हे मंदिर जवळजवळ सुमारे हजारो वर्षे जुने आहे असे मानले जाते. आणि त्याचबरोबर जर या मंदिराचे वैशिष्ट्य पाहाल तर पारंपरिक कोकणी वास्तुकला, दगडी काम व सुंदर नक्षीकाम, हिरव्यागार डोंगरांच्या मधोमध शांत वातावरण, जवळच गौदर्णी गुहा आणि नैसर्गिक पाण्याचे झरे, या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आणि जर तुम्ही परशुराम मंदिरामध्ये दर्शनासाठी येणार असाल तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही सकाळीच या, कारण की येथे सकाळी होणारी आरती खूप प्रसिद्ध आहे. ढकल. फुकट नारळ भावांना ज्यांना पाहिजेत घ्या. पण ते खराब दिसतात मला. आय थिंक हा रे. चांगलं नाही. हा बरेच चेहरा येऊ ना इथून टाईट होतो साला. कसा स्टँड आहे. बस बेकार. तर परशुराम मंदिर आम्ही भावना डिस्कवर केलं आहे पूर्ण. आणि खरंच बघण्यासारखं आहे. प्रॉपर एक एक मंदिर आम्ही जाऊन चेक केलं. एकदम भारी वाटलं. एकदम सही. फोटोशूट पण केले. मस्त फोटो वगैरे काढले. हे इथं काढले पाहिजे फोटो. दीपक इथे फोटो काढले पाहिजे. गाईज फॅन्ड्री बघा. गाईज फॅन्ड्री बघा. अरे ब्लूटूथ कशी आले माझ्याकडे. बाहुबली, शिवगामी देवी, देवसेना, बाहुबली ड्रायव्हर. आम्ही पण कटप्पा मामा गायब आहे. आता भाऊंना आम्ही मस्त व्ह्यू पॉईंट बघायला जाणार आहेत. एकच नंबर.
मंदिरं बघून झालेलं आहे परशुराम मंदिर आणि जेन्युनली खरंच इट्स फन भाई. आता आम्ही बघू मस्त व्ह्यू पॉइंट. लेट्स गो. एकटे नारळ पेते काहीच मामाचे आमचे. मला दगडी मारत मी काय बोललो पॅन्ट्री. कसं आहे नारळ पाणी नको पी दे गोडचं. पिऊन बघ ना. गोड आहे. हे ना मी मला काय सांगतो पिऊन तू घे. चढल मला ताडी लागते स्ट्रॉंग लागते मला. ओके तर भावना आम्ही परशुराम मंदिर आणि प्लस एक व्ह्यू पॉईंट पण कव्हर केलेला आहे. आता आम्ही जाणार आहोत शारदा मंदिर टेम्पलवरती, जो की इथून जवळजवळ अराऊंड किती मामा पाऊण तास 46 मिनटं पाऊण तास पडतो इथून 36 किलोमीटर, जो की आम्ही आता पोचू इथं इझिली. असते आरामात, काही घाई नाही आम्हाला. काही घाई नाही आता आम्हाला. मस्त फोटोशूट वगैरे काढलं आणि जेन्युनली भाई परशुराम मंदिर खरंच बघण्यासारखं होतं. एवढं मोठं मंदिर आणि प्लस आतमध्ये ज्या मूर्त्या वगैरे होत्या काय सजवलं होतं त्यांनी एकदम आणि क्लीन होतं. काही कचरा वगैरे नव्हता, घाण नव्हती. टू बी ऑनेस्ट मस्त ठेवलं त्यांनी. स्ट्रिक्ट पण होतं, पण हे तुम्हाला माहिती आहे आपण किती पालन करतो. थोडंफार जरा चिटिंग केली, थोडा वाटा खाल्ला, पण फायनली थोडेफार शूट्स काढले मी. कॅमेरा अलाउड नव्हता तरी पण मला तिथे, तरी आम्ही काढले शूट्स आणि प्लस व्ह्यू पॉईंट पण घेतला. जास्त अँगल काढताना आले व्ह्यू पॉईंटवरती, कारण की आम्ही चुकीच्या टायमावरती गेलो. जरा लवकर गेलो असतो तर अजून चांगले आम्हाला टाईम भेटला असतं काढायला तिथे. अराऊंड सकाळच्या टायमाला ना, सकाळच्या टायमावरती आम्हाला चांगले व्ह्यू पॉईंट बघायला भेटले असते तिथं. पण दुपारी सगळा सेमच दिसतोय, बट काय विषय नाही. आता नेक्स्ट स्टॉप आमचा शारदा मंदिर आहे. चला तिथे गेल्यावरती भेटू. लेट्स गो. फायनली वी रीच ॲट आवर डेस्टिनेशन भावांनो. आता जवळजवळ अर्धा तास मी गाडीत झोपूनच काढला आहे आणि फायनली आम्ही शारदा देवी मंदिरला पोहोचलेलो आहेत. बघू शकता तुम्ही. फायनली ओके लेट्स गो. आता इथून तुम्हाला दाखवतो मी की ॲक्च्युली कसं आहे म्हणजे. ओके मंदिर लांबून बघणार ना तुम्ही, लय मोठं दिसतंय, एकदम जबरदस्त वाटतंय. थांबा तुम्हाला दाखवतो मी. भाई इथं एकदम खुलं प्लेग्राऊंड आहे आणि गार्डन आहे एक प्रकारचं, आणि हा मंदिर आहे. चला आज जाऊन बघूया कसं आहे. तर भावना आम्ही मेन टेम्पल करत निघत जातोय, म्हणजे इथून प्रत्येक गोष्ट नाही का डिटेल करत काय म्हणतो. चल तो पण टेम्पलच आहे ना एक. तो जुना टेम्पल आहे. कसं आहे. मला नाही 3,500 वर्ष जुना टेम्पल आहे. वाव ते बघायचं आता. चल मग भाई काय काले लोकांना सनलाईट म्हणजे एक वरदान आहे. कॅमेरामध्ये ॲटलीस्ट उचलून दिसतो आम्ही. कालपासून आपण 2 टेम्पल कव्हर केलेत, एक परशुराम मंदिर आणि आता एक शारदा मंदिर. अजून एक आहे जो की मामा म्हणतो जवळजवळ 3,500 वर्ष जुना आहे. आणि चॅट जीपीटी देवता आहे. तिथे गेल्यावरती आपल्याला खरं आहे का खोटं कळेल, पण वी आर एक्सायटेड. मला तर नाव पण विसरतो लक्षात. कुणकेश्वर मंदिर, जो की इथून अराऊंड किती लांब आहे रे. 40 किलोमीटर. लेट्स गो. तिथून नंतर मग आपला नंतर हा लास्ट असेल आपला. तिथून मग आम्ही जाऊ डायरेक्ट शेवटला गणपतीपुळे, जिथं आम्ही स्टे करणार आहे आज. ओके ट्रिपचा पहिलाच दिवस आहे आमचा, तरी भाई माझी तब्येत डायरेक्ट डाऊन झालेली वाटते. फुल दमलो आहे मी. मे बी कालचा व्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहिती पडला असेल. मोशन सिकनेस. काल जो दमलो आहे, उलट्या केल्यात, गेम झाला आहे. आज आराम करायला लागतो दीपक फुल रात्री झोपल्यानंतर. मला वाटत नाही असं फक्त असा अंग टाकेल ना डायरेक्ट 2 मिनिटात झोपल असं वाटतंय मी. फिरायचं झोपून. उद्या बीचवरती राडा होणार वाटतं आपलं. बीचवरती फुल ऑन. गाडीचा स्टेटस बघायचं का. थांबा गाडी दाखवतो. हा आहे आमचा मॉन्स्टर. काय चालतो 100-120च्या स्पीडला. फील पण नव्हत.
जरा पण धूल माती उडली नाही गाडीवर वाटते, असं वाटतं एकदम जशी आहे तशी चकाचक आहे. चकाचक आहे. ड्रायव्हर पण एकदम मजबूत आहे ना आमचा. कसला लुक दिसते रे मामा तुझा. जबरदस्त लुक दिसते. आता चालत आला ना तू. दारे 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 मा कसं मैया हिरो लग रहा है. पर हा म्हणतोय ChatGPT 1000 वर्ष काहीतरी जुना आहे. तरी पण रे 1000 म्हणजे खाऊ झाला का. हे चला बसा झाला. लेट्स गो भावांनो. आता भेटू डायरेक्ट कुणकेश्वर मंदिराच्या जवळ. दरवाजा वाटत नाही कधी कधी उघडला आहे ते का असं वाटतं. हा आणि उघडायला भीती वाटते. उघडे काचा खोला पाठवा धर तुझा. थँक्यू सो मच. माझा हात लावा रे, हात नका. आरामसे बघ मी आता किती गोरी झालो. मला कॅमेरा माझ्यासाठी खोटा बोलतो कॅमेरा माहिती आहे का. बघ ना किती गोरा दिसतो मी कॅमेरामध्ये. मी बघ कॅमेरा जे बोलतो माझा मालक आहे त्याला वाईट नको वाटायला. मालकाला गोरा दाखविल म्हणतो मी. तो तुमचं आहे म्हणतो, आहे तसं दाखवतो. काळा पण नाही गोरा पण नाही. पण मालक बघ मालकासाठी गोरा बनवलं म्हणतो. फुलं गोळा करते माझा मालक आहे म्हणतो. मालकाला दुखून जमाता नाही. मालक अरे मारे किती दिसते दिसत नाही ना. मला चार्जिंग पॉईंट नाही. चार्जिंग पॉईंट नाही मला चिकन आहे बघ. नाही बघ आता कावट्या महाकाल कुबडा कवीस सगळे विलन एका रूपात. मी तुला बघ आता त्याचा वास किती येतोय बघ कायचं त्या चाप्याचा. उशीर झाला भावना पण फायनली आम्ही कर्णेश्वर मंदिरला पोहोचलेलो आहेत. आणि आत्ताचे जवळजवळ 6 वाजलेत. 6:15 वाजून गेलेत. लेट्स गो. कर्णेश्वर मंदिर हे मंदिर जवळजवळ शेकडो वर्ष जुने आहे असे मानले जाते. या मंदिराची दगडी वास्तुशाली, कोरीव काम आणि शिखराची रचना खरंच पाहण्यासारखी आहे. येथील स्थानिक कथांनुसार येथे प्राचीन काळापासून शिवपूजा केली जाते आणि हा परिसर आध्यात्मिक शक्तिस्थान म्हणून मानला जातो. तसेच हे संपूर्ण मंदिर काळ्या दगडातून बांधलेले आहे. मजबूत व जाड भिंतींचे आहे. उंच गोलाकार शिखर नैसर्गिक जिजेमुळे अजूनही ऐतिहासिक भास देतो. गर्भगृहात स्वयंभू शिवलिंग आहे. मंदिराभोवती घनदाट हिरवळ टेकड्या आणि शांत वातावरण आहे. मंदिर नेहमी थंड व प्रसन्न वाटणाऱ्या जागेत वसलेले आहे. महाशिवरात्रीला येथे विशेष यात्रा, भजन, कीर्तन व रात्रभर पूजा असते. श्रावण महिन्यात दर सोमवारी मोठी गर्दी बघायला मिळते. त्याचबरोबर स्थानिक लोक हे मंदिर कुलदैवत किंवा ग्रामदैवत म्हणूनही मानतात. खरंच हे देवस्थान बघण्यासारखं आहे. आमचं दर्शनही खूप चांगलं झालं, पण आमचा अनुभव इथे काही चांगला आला नाही आम्हाला. आणि मी असं का म्हणतोय हे तुम्ही आता ब्लॉगमध्ये बघालच. आता इथपर्यंत सर्व काही ठीक होतं. आम्ही आमचं दर्शन घेत होतो आणि या बाबांना विदाऊट डिस्टर्ब करता, यांची पूजा भंग न करता आम्ही आमचं दर्शन घेऊन बाहेर पडतच होतो. पण त्याआधी माझ्या मावशीला तिथे दानपेटी दिसते, म्हणून ती भक्तीपायी थोडेफार पैसे दान करायला जाते. आणि मग आम्ही एक्सपेक्ट पण केलं नव्हतं अशी गोष्ट होते. हो तिकडे कुठे जात आहे? नाही जात नाही. मग गेला पुढे ती ध्यान दूर आहे. इथे ठेवलंय कशाला हे? दानपेटीत हे करायला गेलं. ठेवा ताटात तिथे ठेवा. जावा माझं काय होत नाही. जावा. आता इथे जर तुम्ही पाहिलं असेल तर तिथं क्लिअरली मेन्शन केलं होतं की कोणीही आत जाऊ नये दर्शनासाठी. म्हणून आम्ही आतही गेलो नाही. आम्ही बाहेरनंच दर्शन घेतलं. आणि दानपेटी तर बाहेर होती, त्यामुळे आम्ही दानपेटीमध्ये दान करू शकतो पैसे. आणि नंतर आम्हाला समजलं की ते बाबा आमच्यावरती का ओरडले. त्यांचं म्हणणं होतं पैसे दानपेटीत दान न करता माझ्या आरतीच्या थालीमध्ये ठेवा, जेणेकरून ते पैसे पर्सनल यूजसाठी वापरतील. आणि जे की पूर्णपणे चुकीची गोष्ट आहे. आणि ज्या प्रकारे त्यांनी आमच्याशी बोलणं केलं, ज्या प्रकारे आमच्याशी वाद घातला, तोही एकदम चुकीचा होता. म्हणून आम्ही पण जास्त काही वाद न घालता मंदिराच्या बाहेर आलो. पण गोष्टी इथेच थांबत नाहीत. ज्यानंतर आम्ही मंदिराच्या बाहेर येतो त्यानंतरच मंदिरामधून जोर जोरात भांडायचे आवाज चालू होतात. मला तर चांगल्या क्लिप्स भेटल्या डेच्या. आणि थोड्या वेळाने समजतं आम्हाला की आतमध्ये नक्की काय झालं. तर त्या काकी येतात बाहेर आणि सांगतात की त्या बाबांनी त्यांना नारळ फेकून मारला, जो की देवाच्या कृपेने त्यांना नाही लागला, तो खाली पडला.
म्हणून आम्ही सर्वजण मिळून त्या मंदिराच्या ट्रस्टीकडे गेलो, जेही ते मंदिराचे म्हणजे कारभार बघत होते त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना सगळी ही घटना सांगितली आणि त्यांना एक कंप्लेंट नोटीस दिली की बाबा असं असं झालं आहे आमच्यासोबत. आणि त्यांचं असं प्रत्युत्तर होतं की ते जे आता बाबा आहेत त्यांचे आता वय झालेले आहे, त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती आता जागेवर नाही आहे, थोडी हललेली आहे, त्यामुळे ते असे रागारागात वागतात. आणि ही घटना फक्त आमच्यासोबतच नव्हती झाली तर बऱ्याचशा पर्यटकांसोबत झाली होती असे ते म्हणत होते. म्हणून आम्ही एक छोटीशी कंप्लेंट नोटीस दिली आणि तिथनं निघून गेलो. वेल जेवायला आलो आता आम्ही आणि इथं धार सोडायला आलो खरं तर. मी आणि माझा भाऊ मस्त दोघं निसर्गाच्या सानिध्यामध्ये हलके होऊन आलो आहेत मस्त आम्ही. आता बारी जेवण करायची आणि जेवायला आलो आहे मस्त एक हॉटेलमध्ये, जिथे जरा घरगुती जेवण आम्हाला भेटेल. हॉटेलमध्ये पण दिसत नाही. वेल दिसत नाही हॉटेलकडे. चल मामा तर घेऊन आलाय, लेट्स गो. काय होते बघू आता. ओके, हॉटेल कोकण रत्न शाकर अँड मांसाहारी. वेल देअर इज अ सडन चेंज. आम्ही व्हेज खाणार होतो पण मूड बदलला माझा. आता ओडी नॉनव्हेजवर आहे आणि मी एकटाच नाही आहे बरं का, मावशी पण खाणार आहे आणि तो मामा पण खाणार आहे. तर आम्ही तिघं नॉनव्हेज आहेत, दोघं व्हेज आहेत. आम्ही व्हेज येतो. बहीण भावंड व्हेज आणि आमचे गँग नॉनव्हेज. मावशी काय खाते? पापलेट. वेल द रिअल स्ट्रगल बिगिन्स नाव. आयुष्यपत कसला काला दिसतोय, कसला काला दिसतोय मी आयुष्यपत. असं दे. तर रिअल स्ट्रगल भाई आत्ता चालू होईल, कारण की आम्ही आता रूम शोधायला सुरुवात केलेली आहे. चला लेट्स गो. दोन रूम तर बघितल्या, आता बारी तिसऱ्या रूम बघायची. आले का? लेट्स गो. तिसरी रूम बघू आता. आता लक सोबत आहे, आता होत असते कन्फर्म. आता होत असते. एकटीच बसली ना झाली. तिसरी रूम ती पण नाही आम्ही डन केली. आता बारी चौथी रूम बघायची. लेट्स गो. सोम्या गोम्या चोम्या. 3 रूम बघितल्यानंतर ही चौथी रूम आम्ही बुक केले. बेकार. असा पोपट नको व्हायला कधी कोणाचा भावानं. कुत्र्यासारखं धावला गेलो आणि बीच बंद भेटला. रूम पण एवढी लांब होती. ज्या हौशीने गेलो होतो डबल तोंड पडून वापस आलो. पण कन्क्ल्युजन आणि आजचा रिझल्ट बघायला गेलं तर फुल मजा मारली आम्ही जबरदस्त. आणि आता अशी झोप लागणार आहे ना. वेल खरा कोकण तर उद्यापासून चालू होईल. आज तर आम्ही प्रवास करत करत म्हणजे जेवढेही पॉईंट्स होते तेवढे आम्ही क्लिअर केलेत. आत्ताशी तर आम्ही गणपतीपुळेला आलो आहे. उद्यापासून मेन जो ब्लॉग आपला कोर जो आहे आपल्या ब्लॉगचा तो चालू होईल. म्हणजे आपण प्रॉपर कोकणामध्ये जात सध्या. तर उद्या खरा राडा चालू होणार आहे. सो वेल आता रूम बीम झालेली आहे. ताणून आम्ही फ्रेश होऊ जराशे झोपणार. लेट्स गो गाईज. चला बाय बाय, गुड नाईट. उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू. बाय बाय.